पुण्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची संवाद बैठक। एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी घेण्यात येणार आहे संवाद बैठक। मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर। बीडमध्ये मराठा शिक्षकांच्या बैठकीचं आयोजन, तर संध्याकाळी होणार शिक्षकांचा मेळावा। त्र्यंबकेश्वरमध्ये आज साधू महंतांची बैठक। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये बैठकीचं आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लुटला खो खो सामन्याचा आनंद। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे राज्यस्तरीय खो खो स्पर्धा पार पडली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जालन्यात शेतकऱ्यांचं विहिरीत खाट टाकून आंदोलन। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात सरकारी विहिरीत सुरू आहे आंदोलन। गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे जिल्हा परिषद समोर आंदोलन। कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप। तर नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। अमरावती शिक्षक बँक संचालक मंडळावर तातडीनं कार्यवाही करा। बँक विकास आघाडीचे सहनिबंधकांकडे तर बेमुदत उपोषण आंदोलन। गोंदिया तालुक्यात शेतकऱ्यांचे महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन। विजेची समस्या मार्गी लावण्याची यावेळी मागणी। मालेगाव महापालिकेत मानधनावर काम करणाऱ्या सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन। पगारातून पैसे कपात केली जातात आणि विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। बदलापूर पूर्वेच्या रहिवाशांना 1.5 वर्षापासून पाणी मिळत नाहीये, त्यामुळे दररोज हजारो रुपये खर्चून टँकरनं पाणी पुरवठा होतोय। पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची MIDC कार्यालयावर धडक। अमरावती जिल्ह्यात कापसाच्या दरात 300 रुपयांनी वाढ। 80% शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विकला, मात्र आताही हमी भावापेक्षा दर कमीच। नांदेड शहरात 100 कोटीच्या CCTV कॅमेराचं नियोजन रखडलं, त्यामुळे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग भाडे तत्वावर शहरात लावणार 100 CCTV। लातूर जिल्ह्याच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय शालेय ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धेत यश, तर 2 सुवर्ण पदक, 2 रजत पदके आणि 13 कांस्य पदके पटकावत मुलींनी मारली बाजी। स्पर्धा शिर्डी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या। नवी मुंबईतील वाशीमध्ये धावत्या रिक्षाला आग, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील खेड बोरज येथे कारनं घेतला पेट, यात कार पूर्णपणे जळून खाक, तर सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। येवला शहरात होलसेल भाड्यांच्या दुकानात चोरी, तब्बल 30 ते 35 लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी, यामुळे तालुक्यात खळबळ। वाशिमच्या पांगरखेडामध्ये शेतकऱ्यानं विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली। धरणात जमीन गेल्याचा मोबदला योग्य प्रकारे न मिळाल्याबद्दल केली आत्महत्या। या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू। कल्याणच्या आधारवाडी कारागृहाबाहेर सराईत गुन्हेगाराच्या कार्यकर्त्यांची उल्लडबाजी। आरोपी 307च्या गुन्ह्यातील आरोपी सुजित पाटील याची जामिनावर सुटका। गोंधळ घालणाऱ्या समर्थकांना खडकपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात। यवतमाळमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 6% व्याजानं होत असलेल्या वसुली विरोधात आंदोलन करण्यात आलंय। खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान, तर कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं उत्पन्न कमी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्ष नेते आता कामाला लागलेले आहेत। अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 41 जणांनी अर्ज दाखल केलेत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी मागील 7 महिन्यांपासून PM किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित आहेत। शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप।
वाशिममध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय। उन्हाळ्यात टरबूजला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा। सांगलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। शासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। काही अंश तापमानात घट झाली आहे। राज्यात उन्हाचा चटका कायम आहे। पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह खरं तर काही भागांमध्ये अवकाळीचा तडाखा पुन्हा पाहण्याचा इशारा आहे। बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरात चोरी, सोने आणि 1 लाख रोख रक्कम चोरीला खरं तर गेल्याची माहिती तो लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल। तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांकडून अटक। नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील घटना। संशयितांकडून 2 तलवारी हस्तगत। लांडग्याच्या हल्ल्यात 16 शेळ्यांचा मृत्यू। धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील घटना। तालुका वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करत केला पंचनामा। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी काढली 5 आरोपींची धिंड। आरोपी राहत असलेल्या काटवण खंडोबा परिसरात काढण्यात आली धिंड। यवतमाळच्या वणी शहरातील नामांकित हॉटेलला भीषण आग। आगीमध्ये हॉटेल संपूर्ण जळून खाक। यामध्ये लाखोंचं नुकसान। तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। एमफिलचे खोटे प्रमाणपत्र देऊन पीएचडीची नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार। 2 जणांची पीएचडीची नोंदणी सुरू होणार आहे। नाशिकच्या ओझरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस। 24 तासाच्या आत अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडून ई-साक्ष उपाय योजना ॲपच्या वापराबाबत पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण। या ॲपचा वापर केल्यास तपासात पारदर्शकता येईल तसेच न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यास मदत होणार। नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील आरोपी मोहम्मद इंजिनियरची जामिनासाठी कोर्टात धाव। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज। तर मोहम्मद इंजिनियरच्या जामिनावर आज सुनावणी। भारतीय जनता पक्षाकडून संजय केणेकर यांची विधान परिषदेवर आमदारपदी वर्णी। त्यानिमित्तानं स्वागत रॅलीचं आयोजन। रॅलीतून ठेकेदाराची सोन्याची साखळी लंपास। अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी। तर बचावासाठी पर्यटक लेणी परिसरात घाबरून बसले। 23,39,000चा जप्त मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आला। परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या हस्ते मुद्देमाल मूळ मालकास सुपूर्द करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।